बोईंगच्या ड्रीमलायनर संदर्भात अनेक तक्रारी ज्या आहेत त्या आपल्याला सामोरे येताना पाहायला मिळालेल्या आहेत. कालच्या दुर्घटनेनंतर एकूणच या अगोदर ज्या दुर्घटना घडल्यात त्याविषयी देखील भाष्य होताना पाहायला मिळतं आहे. एकूण मग ते इथिओपिया एअरलाइन्स असेल किंवा मग लायन एअर असेल यांच्या दुर्घटना ज्या झाल्यात ते देखील बोईंगचंच विमान होतं. 737 मॅक्स असेल किंवा मग 777 जे MH370 मलेशियन एअरलाइन्स असेल. या संदर्भात नेमकी ह्या सगळ्या विमानं ही नेमकी कशी आहेत हे आपण समजून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत कॅप्टन संजय कर्वे सर. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सर, नेमकं हे जे विमान आहे बोईंग 787 हे नेमकं विमान कसं आहे? जगातल्या एक अत्यंत सेफ विमानापैकी एक हे 787 आहे. साधारण 1150 787 या घटकेला उड्डाण करत आहेत. आणि कालचं जे इन्सिडेंट आहे हा प्रथम इन्सिडेंट आहे ज्याला आम्ही एव्हिएशन पार्लन्समध्ये हल लॉस, म्हणजे असं कोणी म्हणत नाही ॲक्सिडेंट एअरक्राफ्ट डॅमेज पीपल लॉस्ट, वी यूज द टर्म एज हल लॉस. सो दिस इज द फर्स्ट इन्सिडेंट ऑफ हल लॉस ऑन अ 787-800. हे विमान ड्रॉईंग बोर्डवरती पूर्णपणे नव्याने बोईंगने डिझाईन केलं होतं. कारण जेव्हा एव्हिएशनचं 737 आणि 777 सुरू होतं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की 737मध्ये साधारण आपण 130-140 पॅसेंजर जुन्या व्हर्जनमध्ये घेऊन जायचो. मग त्यांनी ते ओढून विमानाची लांबी वाढवून 182पर्यंत आणलं. 777 वॉज 350 अबव, 350 ते 450. मध्ये जी गॅप होती त्या गॅपसाठी सुटेबल विमान नव्हतं. आणि बरेच एअरलाईन ऑपरेटरचं म्हणणं होतं की आमचा जो सेक्टर आहे त्याला 737 हे खूप टाईट होतं आहे. एन्ड्युरन्सच्या दृष्टीने आम्हाला पॅसेंजर कट करायला लागतात किंवा फ्युएल कमी करायला लागतं. आणि 777 खूप मोठं आहे, तेवढं आमच्याकडे पॅसेंजर लोड नाही आहे, तर आम्हाला काहीतरी मधलं पाहिजे. मग तो विचार करून बोईंगनी 787 पूर्णपणे नव्याने डिझाईन केलं. आणि इट इज हायली एव्हिओनिक्स अँड इलेक्ट्रॉनिक इंटेन्सिव्ह. म्हणजे हार्डली एनी मेकॅनिकल और फिजिकल इनपुट फ्रॉम द क्रू इज रिक्वायर्ड. एव्हरीथिंग इज कंट्रोल्ड बाय कम्प्युटर्स. अँड इट वॉज अ व्हेरी सेफ एअरक्राफ्ट. इट इज स्टील अ व्हेरी सेफ एअरक्राफ्ट. सुरुवातीला 787मध्ये काही प्रॉब्लेम झाले. जपान एअरलाइन्स वगैरेमध्ये बॅटरीचे इश्यूज झाले, बॅटरीमध्ये आग लागली. आपल्याकडे सुद्धा एअर इंडियाचे 787 ज्या नवीन आले त्या तुम्हाला आठवत असेल गॅलीमध्ये शॉर्ट सर्किट झालं होतं. त्यामुळे काही लोकांनी सांगितलं क्रू वॉज नॉट ट्रेन्ड टू ऑपरेट. पण दे फाउंड आउट की नो, द प्रॉब्लेम वॉज विथ द वायरिंग गोईंग टू द आपल्या ह्याच्यामध्ये साधारण 2012च्या सुमारास, 12-13च्या सुमारास. सो ऑल दिस डिफेक्ट्स वर रेक्टिफाईड बाय बोईंग अँड 787 वॉज अ व्हेरी सेफ अँड स्टील इज अ सेफ एअरक्राफ्ट. आता बोईंग बाबतीत जर तुम्ही म्हणाल तर गेले 15 ते 20 वर्ष बोईंगच्या विरुद्ध भरपूर आवाज उठतो आहे जगात सगळीकडे. ह्याच्यात सुद्धा 2 मतप्रवाह आहेत. एक ग्रुपचं म्हणणं आहे की एअरबस जाणून बुजून हे करत आहे स्वतःच्या विमानाचा खप वाढवायला. कारण जगात सध्या या 2च मेजर एअरलाईन्स आहेत और एअरक्राफ्ट मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत, एअरबस अँड बोईंग, जे 100 सीटरपासून 500 सीट्सपर्यंतची विमानं बनवतात. त्यामुळे दे आर कॉम्पिटिटर्स विथ इच अदर. पण वस्तुस्थिती अशी आहे की बोईंगच्या विमानांमध्ये बऱ्याच ठिकाणी इन्सिडेंट झालेले आहेत आणि बहुतेक ठिकाणी दे हॅव सेड मटेरियल फेलियर और मेंटेनन्स इश्यूज और मॅन्युफॅक्चरिंग इश्यूज. बोईंगमधल्या लोकांचं जे ऑन ग्राउंड लेवल लोकांचं म्हणणं आहे की कंपनी हॅज चेंज इट्स पॉलिसी फ्रॉम सेफ्टी कॉन्शियस टू बिंग प्रॉफिट ओरिएंटेड. आणि या प्रॉफिट ओरिएंटेशनमुळे ज्या बारीक बारीक गोष्टींकडे पूर्वी लक्ष दिलं जायचं ते आता निग्लेक्ट केलं जातं. आणि ह्याच्यात दुर्दैवाने असं झालं जी काही विसल ब्लोअर मंडळी होती त्यातल्या 4-5 लोकांचा अचानक मृत्यू झाला. त्यामुळे मग असा शंकेला वाव येतो की बाबा ह्याच लोकांचा कसा काय अचानक मृत्यू झाला, 40शीतले आणि 50शीतले, की बाबा विसल ब्लोअर्स होते म्हणून झाला. इट इज व्हेरी मच पॉसिबल त्यांना दुसरे काही आजार असतील म्हणून पण त्यांचा मृत्यू झाला असेल. पण हा प्रश्न निश्चित प्रत्येकाच्या मनात येतो. म्हणजे अमेरिकेतसुद्धा लोकांच्या मनात हा विचार आला की या माणसाने बोईंगची नोकरी सोडली आणि तक्रार केली म्हणून तर कोणीतरी याच्या मागे लागलं नाही. आणि बोईंग इज अ ह्यूज कंपनी. FAA म्हणजे अमेरिकन इक्वॅलंट ऑफ DGCA हे सुद्धा सुरुवातीला बोईंगच्या बाजूनी होतं. नंतर फक्त जेव्हा त्या 737 NGचं वाढायला लागलं प्रकरण तेव्हा FAA स्टेप्ड इन आणि ग्राउंडेड ऑल दिस न्यू जनरेशन 737.
आणि बोईंग इज गिविंग लॉट ऑफ मिलिटरी हार्डवेअर टू द US गव्हर्मेंट. सो क्वालिटीबद्दल म्हणजे केपेबिलिटीबद्दल शंका नाही आहे, फक्त ॲटिट्यूड किंवा त्यांचं परसेप्शन ऑफ प्रॉफिट दॅट इज ओपन टू डिबेट. यामध्ये आता अडचणी अशा आहेत की 2020 ते 2023 पर्यंत जे 787 आहे त्या संदर्भात अनेक तक्रारी ह्या अनेक एअरलाईन्सकडनं येताना दिसत होत्या. यावेळी काय नेमक्या घटना, काय गोष्टी नेमक्या बोईंगकडनं करायला पाहिजे होत्या या संदर्भात, किंवा मग काय नेमक्या केल्या असेल या जर का काही तक्रारी असतील? आता 2020 पासून ज्या तक्रारी आलेल्या आहेत 787 संदर्भात, मेजर तक्रार ह्यात कुणाचीही नाही आहे की विच कन्सर्न्स सेफ्टी. एव्हिएशन प्रोसिजरमध्ये काय असतं की ॲज अ एअरलाईन आय नॉर्मली राईट टू OEM, दॅट इज द ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर. एअरबस असेल, बोईंग असेल किंवा एम्ब्रेअर असेल, कारण की बाबा मला हे प्रॉब्लेम्स जाणवले. मी माझ्या रेग्युलेटरला पण लिहितो, म्हणजे DGCA, की मला हे प्रॉब्लेम्स येत आहेत. DGCA सुद्धा ते सगळे प्रॉब्लेम्स ऑडिट करतं आणि DGCAला जर वाटलं की ह्याच्यात तथ्य आहे तर DGCA सुद्धा ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरला लिहितो. म्हणजे DGCA के त्या देशाचा जो कोणी रेग्युलेटर असेल आणि DGCA त्या देशाच्या रेग्युलेटरला पण कॉपी बनवतो. अँड इट इज टेकन अप बाय द OEM अँड रेक्टिफिकेशन ॲक्शन इज कॅरीड आउट. म्हणजे असं नाही आहे की कंपनी निग्लेक्ट्स इट, नो, कारण इट अफेक्ट्स एव्हरीवन. आज तुमच्या विमानात झालेलं आहे, उद्या दुसऱ्या कोणाच्या तरी विमानात होऊ शकतं. आणि नॉर्मली असा काही जर इन्सिडेंट झाला तर द कंपनी ऑर द रेग्युलेटर इश्यू समथिंग नोन ॲज अ अलर्ट बुलेटिन. ते सांगतात बाबा हे असं असं झालेलं आहे, प्लीज बी केअरफुल, प्लीज वॉच आउट, आणि डिटेल्स विल बी इश्यूड. मग डिटेल कम्स आउट बाय फ्रॉम द रेग्युलेटर ऑर द मॅन्युफॅक्चरर. लाईक बरेचदा मग DGCA का तुमचा जो रेग्युलेटर असेल तो काय सांगेल की मॅन्युफॅक्चररने सांगितलं आहे दर 50 तासांनी इन्स्पेक्ट करा, पण जोपर्यंत मॅन्युफॅक्चरकडून क्लिअरन्स येत नाही आहे किंवा अजून माहिती येत नाही तोपर्यंत हे इन्स्पेक्शन दर 25 तासांनी करा. म्हणजे एक मी तुम्हाला उदाहरण देतो आहे. पण DGCA रिड्युसेस दॅट अँड सेज की जोपर्यंत त्यांच्याकडून काही कळत नाही आहे तोपर्यंत तुम्ही इन्स्पेक्शनचं प्रक्रिया वाढवा. सो कुठलाही डिफेक्ट जो नोटिफाय होतो तो निग्लेक्ट केला जात नाही, इट इज टेकन सिरियसली. आता फक्त मुद्दा हा आहे की कुठल्याही विमानात डिफेक्ट येतो, बरेच वेळेला छोट्या ज्या कंपनीज आहेत ते डिफेक्ट रिपोर्ट करत नाहीत. आता एखाद्या कंपनीकडे 3च विमानं असली, 4च विमानं असली, एक विमान जर तुम्ही भूमिस्थ केलं तर त्यांचं पूर्ण सायकल जे प्लॅनिंग आहे ते जातं. म्हणजे कारण सेम विमान दिवसातून 4 ते 5 फ्लाईट करतं. आता एअर इंडियाचंच उदाहरण घ्या, एक तुमचं 787 गेलेलं आहे, म्हणजे तुमचे ॲटलिस्ट रोजचे 3 ते 4 सेक्टर अफेक्ट झालेले आहेत. सो नाव दे हॅव टू मिक्स अँड मॅच विथ द एअरक्राफ्ट. सो छोट्या कंपन्या बरेच मायनर डिफेक्ट्स करत नाही आणि कुठलंही विमान सडनली मेजर डिफेक्ट येत नाही. इट गिव्ज यू इनफ इंडिकेशन. म्हणजे आपल्या शरीरासारखं आहे की आपलं शरीरसुद्धा आपल्याला छोट्या इंडिकेशन्स देत असतं मोठ्या आजाराच्या. ते आपण जनरली निग्लेक्ट करतो. सेम विमानाच्या बाबतीत पण होऊ शकतं. पण विमानात पायलट्स, कुठलाही पायलट जर विमान सेफ असेल तरच फ्लाय करेल, अनसेफ असेल तर फ्लाय करत नाही. सेम इज विथ इंजिनियर्स, कारण इंजिनियरला सुद्धा माहिती आहे फायनली त्याची सही जी आहे त्या कागदावरती की हे विमान एअरवर्दी आहे, दॅट इज इम्पॉर्टंट. ते एव्हिएशनमध्ये व्हॉट वी से इज इट इज इदर 100% or 0%. There is nothing like 99.99. Either it is safe or it is unsafe. अजून मध्ये दुसऱ्या गोष्टी म्हणायचं झालं तर बोईंगचे आता कोणते आधुनिक विमानं आहेत? म्हणजे 787 हे मानलं जातं की सेफ होतं, सोबतच अजून कोणती नवीन विमानं जे आहेत ती बोईंगची आपण म्हणू शकतो की आता सध्याला सेफ आहेत आणि चांगली आहे? 737 NG सेफ आहे, कारण त्यांनी ते MCASचं सगळं त्यांनी रेक्टिफाय केलेलं आहे, ॲडिशनल ट्रेनिंग प्रोग्राम इन्क्लूड केलेला आहे. 787 हे अत्यंत सेफ एअरक्राफ्ट आहे. 777 हे सेफ एअरक्राफ्ट आहे. 777मध्ये आता ते 777X हे अजून त्याचं वरचं वर्जन काढता आहेत. दॅट विल बी मच सेफर, हॅव अ बिगर रेंज. आता तुम्ही मध्ये MH370चं उदाहरण घेतलं. नो वन रिअली नोज व्हॉट हॅज हॅपन्ड विथ नेमकं काय झालं. आणि जिथे अंदाज आहे की जिथे ते MH370 क्रॅश झालं आहे दॅट इज ॲट द ॲब्सोल्यूट रेंज ऑफ दॅट एअरक्राफ्ट. म्हणजे ह्याचा अर्थ जर त्या विमानाची रेंज त्या दिवशी 13,000 मैल होती तर ते विमान 13,000 मैल उड्डाण केलेलं होतं. म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही की देर वॉज अ मेकॅनिकल फेलियर
और अ एअरक्राफ्ट फेलियर. कारण तसं जर असतं तर लगेचच कुठेतरी मध्ये कोसळलं असतं. ऑस्ट्रेलियाच्या जवळ जाऊन ते कोसळलं. दे हॅव पिन पॉइंटेड द अप्रॉक्सिमेट एरिया अँड इट इज ॲट अ डिस्टन्स विच इज ॲट द मॅक्स रेंज फॉर दॅट डे फॉर द 777. सो वी कांट ब्लाइंडली से की बाबा बोईंगच्या त्या विमानामध्ये फॉल्ट होता. नो वन रिअली नोज वॉट हॅज ॲक्च्युली हॅपन्ड इन 777. आणि दुसरं जे एक 777 वॉज शॉट डाऊन. सो दॅट अगेन यू कांट ब्लेम द मॅन्युफॅक्चरर फॉर दॅट. पण अत्यंत त्रयस्थ दृष्टीने बघितलं तर 777, 787 अँड 737 NG ही अत्यंत सेफ विमानं आहेत. आजच्या घटकेला मुंबई आणि दिल्लीमध्ये रस्ता क्रॉस करणं हे विमानाने प्रवास करण्यापेक्षा जास्त धोकादायक आहे. मुंबईत जर तुम्ही चर्चगेट आणि VTला संध्याकाळी जर रस्ता क्रॉस करत असाल तर तुमचा प्रॉबेबिलिटी ऑफ ॲक्सिडेंट ऑर इन्सिडेंट इज मच हायर देन विमानात. बातचीत केल्याबद्दल. एकूणच ह्या दुर्घटनेमधनं तपास झाल्यानंतर नेमकं ह्या बोईंग 787मध्ये अडचणी होत्या का, खरंच अडचणी होत्या की नेमके काय या संदर्भात झालं आहे हे तपासामधनं कळेलच. मात्र आपण नेमकं हे समजून घेतलं आहे की सध्याला बोईंगच्या ज्या अडचणी आहेत सोबतच 787 हे विमान देखील कसं आहे ह्या संदर्भात आपण या जाणून घेतलं आहे. कॅमेरामॅन अजित कदमचा अभिषेक फळ, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.